नंदुरबारला काल झालेली जी घटना आहे त्याच्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग सुरू केलेलं आहे आणि या कोम्बिंगमध्ये विद्यार्थी, आदिवासी, महिला, वृद्ध, कार्यकर्ते यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे। मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतोय की कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कोम्बिंग करू नये। पुन्हा परभणीसारखी घटना घडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे तात्काळ नंदुरबारचे एसपी श्रावण दत्त साहेबांना आवाहन करा, त्यांना असणारा संपर्क करून त्या भागातील जी गावकुसातील कोम्बिंग सुरू आहे ती थांबवा। जय वाळवी या तरुणाचं हत्याकांड झालं, त्याच्या आरोपीला अटक झाली पाहिजे। त्या समाजामध्ये उद्रेक आहे, आक्रोश आहे, त्यांना धीर द्यायचा, त्यांचा असणारा न्याय देण्याची भूमिका घ्यायची सोडून त्यांनाच जर जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर हे गंभीर आहे आणि हा आदिवासी समाजाचा केलेला कोंडमारा आहे। आणि म्हणून गृहमंत्र्याला ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे की तात्काळ ही कोम्बिंग थांबवा। कार्यकर्ते लपलेत, गाव सोडून समाज पळून जायला लागलाय, ते भयभीत झालेले आहेत। एसपींनी तात्काळ त्या ठिकाणी आवाहन करून जी कोम्बिंग सुरू आहे ती थांबवली पाहिजे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे जर आदिवासी समाजाला भयभीत केलं, बेकायदेशीर कारवाई केली, मारहाण केली तर मात्र मी स्वतः परत नंदुरबारला आल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय। आदिवासी समाजाच्या नंदुरबारच्या भागातील भावांना आवाहन करतो, बांधवांना आवाहन करतो की घाबरू नका, मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करा। कुणी जर त्या ठिकाणी पोलिसांच्या मार्फत भयभीत करत असेल, तुम्हाला उचलून नेण्याचा प्रयत्न करत असेल, त्या पद्धतीचा संपर्क माझ्याशी साधा। तुम्ही एकटे नाहीत, मी तुमच्या सोबत आहे। घाबरून जाऊ नका, भयभीत होऊ नका। मी आदिवासी समाजासाठी कोणत्याही स्तराला जाऊन त्यांच्या रक्षणाची भूमिका घ्यायला तयार आहे। त्याच्यामुळे नंदुरबारच्या एसपींना मी आवाहन करतोय की कोणतीही गंभीर कारवाई करू नये आणि राज्यामध्ये आदिवासींना पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नये असं आवाहन सुद्धा गृहमंत्र्याला मी करतो।